गुरुदेव दत्त. श्री दत्त जन्मकथा. श्री दत्ताच्या जन्माची कथा अशी आहे की ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी सती अनुसया यांच्या घरी जन्म घेतला. अत्री ऋषींनी राहूला हरवून सूर्याला पुन्हा प्रकाशमान केल्यावर संतुष्ट झालेल्या त्रिमूर्तींनी अनुसयेच्या गर्भातून जन्म घेतला. हा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून या दिवसाला दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. अवतरणाचे कारण. राहूने सूर्याला ग्रासले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. महर्षी अत्रींनी सूर्याला त्या संकटातून बाहेर काढले, ज्यामुळे ते संतुष्ट झाले. अवतरण्याचे स्वरूप. प्रसन्न होऊन शिव आणि विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त या रूपात महर्षी अत्रींच्या घरी जन्म घेतला. जन्माची तारीख. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते, कारण याच दिवशी दत्त भगवान यांचा जन्म झाला होता असे मानले जाते. दत्तात्रेय. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे तिन्ही देवतांचे एकत्रित रूप मानले जाते, म्हणूनच ते त्रिमूर्ती अवतार म्हणून ओळखले जातात. अत्री ऋषी आणि अनुसया यांचे तप. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया दोघेही अत्यंत पतिव्रता आणि साध्वी होते. ते ऋषींच्या आश्रमात राहायचे आणि अत्रींचे उत्तम प्रकारचे आदरातिथ्य करत असत. त्रिमूर्तींना वरदान. अत्री ऋषींनी एका पुत्रासाठी त्रिमूर्तीकडे ब्रह्मा, विष्णू आणि महेश विनंती केली. तिन्ही देवांनी अत्री ऋषींची विनंती मान्य केली. दत्त जन्म. देवाच्या आशीर्वादाने अनुसयेच्या उदरी ब्रह्मापासून सोम, चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास या 3 पुत्रांचा जन्म झाला. दत्त जयंती. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला दत्त जयंती म्हणून साजरे केले जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी माता अनुसया हे अत्यंत धार्मिक आणि पतिव्रता होते. माता अनुसया त्यांच्या अस्तित्वाचा महिमा तिन्ही लोकांमध्ये पसरला होता. एकदा नारद मुनींनी देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांच्याकडे माता अनुसयेच्या पतिव्रतेची स्तुती केली. त्यामुळे तिन्ही देवींना लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती अनुसयाच्या अस्तित्वाची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी आपल्या पत्नींना म्हणजेच भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश यांना अनुसयाच्या आश्रमात जाऊन तिची परीक्षा घेण्यास सांगितले. त्रिदेव ऋषी मुनींच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा अत्री ऋषी आश्रमात नव्हते. त्यांनी माता अनुसयेकडे भिक्षा मागितली, परंतु त्याची एक अट होती, तुम्ही आम्हा दिगंबर वस्त्रहीन अवस्थेत भिक्षा द्यावी. माता अनुसयेने अतिथींचा मान सन्मान राखण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वाच्या बळावर ओळखले की हे सामान्य ऋषी नसून त्रिदेव आहेत. तिने लगेच डोळे मिटून देवांचे स्मरण केले आणि आपल्या पतीच्या अत्री ऋषींच्या चरणामृताचे पाणी त्यांच्यावर शिंपडले. यामुळे तिन्ही देव लगेच लहान मुलांच्या बालकाच्या रूपात बदलले. त्यानंतर मातेने दिगंबर होऊन त्या बालकांचा स्तनपान करवले आणि पाळण्यात झोपवले. जेव्हा अत्री ऋषींना आश्रमात परतले तेव्हा अनुसयाने घडलेली सर्व हकीकत सांगितली. अत्री ऋषींनी त्या बालकांना ओळखले आणि त्यांना आपल्याजवळ घेतले. काही काळानंतर तिन्ही देवींनी आपल्या पतींना शोधण्यास सुरुवात केली आणि शेवटी त्यांना आश्रमात बालकाच्या रूपात पाहिले. त्यांनी माता अनुसयेकडे क्षमा मागितली आणि आपल्या पतींना त्या मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली. आता अनुसयेने बालकांवर पुन्हा चरणामृत शिंपडले आणि तिन्ही देव त्यांच्या मूळ रूपात परत आले. त्रिदेव माता अनुसयाच्या पतिव्रतेने
आणि भक्तीने खूप प्रसन्न झाले. त्यांनी माता अनुसया आणि अत्री ऋषींना वरदान दिले की आम्ही तिघेही तुमच्या पोटी एकत्र जन्म घेऊ. या वरदानानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला. यामध्ये ब्रह्माच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून दत्त आणि शिवांच्या अंशातून दुर्वास ऋषींचा जन्म झाला. नंतर तिन्ही अंश एकत्र होऊन भगवान दत्तात्रेय म्हणून ओळखले गेले, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे. दत्तात्रेयांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर बघा, अशाच नवीन नवीन स्टोरीज आपल्या जे पण आहेत हिंदू धर्मातील आणि मराठी भाषेमध्ये आपल्या चॅनलवर आपण नवीन नवीन स्टोरीज घेऊन यायचा प्रयत्न करायचा आहे, जेवढं होईल तेवढं. आणि ही कशी वाटली ही दत्तात्रेय भगवान यांची कथा मराठीमधून कमेंट सेक्शनमध्ये जय सद्गुरू किंवा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः असा कमेंट करा नक्की. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.